इफ deprivation score of a household is -% or greater, then that household is called the multidimensionally poor. हा कशातला प्रश्न वाटतो तुम्हाला? पॉवर्टी मध्ये, बरोबर. आणि त्याचबरोबर अजून काय आपण अजून एक बघितलं होतं की इंडेक्सेस, करेक्ट, इंडेक्सेस, बरोबर. आता इंडेक्सेस जे असतात, इंडेक्सेसचं स्ट्रक्चर स्टॅटिकचं काय असतं की समजा HDI आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय येतं, 3 पिलर आहेत HDIचे, काय काय, एज्युकेशन, हेल्थ आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि त्याच्या मधले इन बिटवीन डायमेन्शन आहेत ना, ते सुद्धा क्लिअरली माहित पाहिजेत. हा झाला तुमचा इंडेक्सचा काय असतो, स्टॅटिक पार्ट. डायमेन्शन्स आणि इंडिकेटर ह्याच्यामध्ये जे डिफरन्सिएशन आहे ते. आणि त्याचबरोबर काय असतं की तुम्हाला ते सिव्हिअरली पुअर किंवा जस्ट व्हल्नरेबल हे जे तुमच्या रेंज आहेत ना, तर त्या तुम्हाला इंडेक्सेसमध्ये बघणं हे खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ आता आपल्या नोट्समध्ये थोडंसं बघू, म्हणजे तुम्हाला मी कसं कलेक्ट केलं होतं ते तुम्हाला दाखवतो. आपल्या नोट्स आहेत ज्या तुम्हाला लेक्चरमध्ये भेटतीलच. ह्याच्या पलीकडे काहीच वाचायची गरज नाही. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं कलेक्ट केलं होतं मी. तुम्हाला इंडेक्सेसच्या संदर्भात बघू आपण गोष्टी. हां, सो हा झाला इंडेक्सेस सगळे. कुठले कुठले इंडेक्सेस आपल्याला स्टडी करायला लागतील? ग्लोबल हंगर इंडेक्स, ह्याचं झालं हे पूर्ण स्टॅटिक, 3 डायमेन्शन, 4 इंडिकेटर्स. आणि ही स्केल जी असते, ही स्केल सुद्धा खूप महत्वाची आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे की लो कधी आहे, मॉडरेट कधी आहे, सिरियस कधी आहे वगैरे. आणि हे मी त्या वेळेचं करंटचा डेटा, करंटच्या डेटामध्ये पण तुमचं काय येतं, उदाहरणार्थ की त्याची थीम असते प्रत्येक रिपोर्टची किंवा इंडेक्सची, तुम्हाला माहित असेल, तर ती थीम सुद्धा करणं आहे खूप महत्वाचं. आता उदाहरणार्थ की HDIच्या मध्ये एक थीम होती की ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन, ओके, म्हणजे जे मानव वंशशास्त्र जे आहे तर त्याच्या संदर्भामध्ये. आणि त्या अँथ्रोपोसिन या शब्दाला घेऊन खूप वेळेला 2 वर्ष प्रश्न आले होते, ह्युमन डेव्हलपमेंट अँड अँथ्रोपोसिन. सो हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये इंडियाचं म्हणजे काय पोझिशन आहे ते सुद्धा माहीत असावं. आणि त्याचबरोबर पहिले 5 किंवा आणि शेवटचे 5 याचा ऍटलिस्ट एक आढावा माहीत असावा, ओके. आणि रँक आणि तुमचं मार्क जे आहे तर ते माहीत असावं. सेम तुमचं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ओके. आता ही डिप्रिव्हेशन स्केल आपला प्रश्न होता, त्याच्यामध्ये 20 म्हणजे ही 33.33 ची जी लाईन आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये, तर ती काय आहे तुमची, तिथून पुढे गेले तिथपर्यंत काय असतं तुमचा व्हल्नरेबल जो आहे तर तो सेक्शन जो असतो. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तर ह्या नोट्समधून किंवा अशा इंडेक्समधून जो आहे तर तो तुम्हाला सुटतो. अजून एक पुढे इंडेक्स आहे तो आपण बघणारच आहे, 3 डायमेन्शन 10 इंडिकेटर्स. आता यामध्ये सेम परत 2023 ला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची काय थीम होती, अनस्टॅकिंग ग्लोबल पॉवर्टी डाटा फॉर हाय इम्पॅक्ट नेशन. ही थीम पण बऱ्याचदा एखाद्या स्टेटमेंट बेस्ड प्रश्नामध्ये येऊ शकते, ओके. किंवा असं हा एकदम फ्लॅगशिप स्टेटमेंट होतं या वर्षी 2023चं जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं, 2005-6 ते 2016-21 मध्ये भारतातील 41.5 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेत. आणि हा जगातला सर्वात मोठा आकडा होता सगळ्या नेशनचं कम्पेअर केला तर. सो मला वाटलं की त्याच्यावर एखादा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, तर ते मी माझ्या नोट्समध्ये जे ते ऍड केलं होतं, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला काय केलं पाहिजे, सगळे इंडेक्सेस त्याचं स्टॅटिक आणि तुमचं की रिसेंटचा जो डेटा आहे सिम्प्लिफाईड किंवा कुठलं एखादं करंट अफेअरचं बुक जरी घेतलं तर ते तुम्ही करू शकता. अजून एक की करंटची अशी कधी कधी थोडीशी गरज लागते GSच्या सब्जेक्टमध्ये, आणि त्याच्यासाठी मी रिकमेंड करेल की मराठीतलं पुस्तक वाचा, ओके. कारण की थोडंसं मराठीतल्या पुस्तकाचा MPSC अँगल जो जास्त असतो ऍज कम्पेअर टू तुम्ही एखादं कुठले विजन IAS बुकलेट वाचता किंवा इन्साइट वगैरे वाचता, तिथं ऑल इंडिया म्हणजे जो आहे अँगल जास्त असतो. सो सिम्प्लिफाईडचं बुक मी तुम्हाला रिकमेंड करेल